चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज पुढचा घटक आपल्याला घ्यायचा आहे. या ठिकाणी बेसिक मधला पुढचा घटक बघा. येत नाही गेले. चला, आलेत का? आवाज येतो का? कमेंट मध्ये सांगा बरं मला. आवाज येत असेल तर कमेंट मध्ये बोला. येतोय? ठीक आहे. आवाज येत असेल तर कमेंट मध्ये बोला. चला, हे बघा आता क्रमवार संख्या हे आपण त्या ठिकाणी सुरुवात केलेलं होतं. त्या क्रमवार संख्यामध्ये आपल्याला 5 घटक घ्यायचे आहेत. एक आहे क्रमवार नैसर्गिक संख्या, दुसरा आहे क्रमवार समसंख्या, तिसरा आहे क्रमवार विषम संख्या, चौथा आहे क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज आणि पाचवा आहे क्रमवार नैसर्गिक संख्याच्या घनाची बेरीज. हे आपल्याला 5 घटक या ठिकाणी घ्यायचे आहेत. ह्या 5 घटकामधला पहिला घटक आपण क्रमवार नैसर्गिक संख्या हे आपण काल सुरुवात केलेलं होतं. त्यातला हा प्रश्न झालेले होते का? झालेले प्रश्न दाखवतो. हे सोडून घेतलेले आहेत आपण तिथं. तर पाहिलेले नसतील तर माग यूट्यूबवरती जावा आणि ते यूट्यूबवरले त्या ठिकाणचे जे काही घटक आहेत पुढे दिलेले ते पाहून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. तर हाही प्रश्न झालेला होता. कुठपर्यंत आलो होतो ते मी सांगतोय तुम्हाला, लक्ष द्या आता. बघा, हाही झालेला होता, हाही झालेला होता, हा पण झालेला होता. हा आपला यवतमाळ पोलीस भरती तुमच्यासाठी सांगितलं होतं की बाबा तुम्ही सोडून घ्या, असं त्या ठिकाणी सांगितलं होतं. 100, 101 पाहिजे होतं, 102, 3 असं झालेलं आहे. इथं थोडस मधली एक संख्या राहिल्या, 100 अधिक 101 इथं ठेवून घ्या, अधिक आणि पुन्हा त्याच्यानंतर 102 वगैरे असं म्हणून पुढे कंटिन्यू करा. 100, 101, 102, 103 डॅश डॅश आणि असं 200. यवतमाळ पोलीस कॉन्स्टेबल 2023 मध्ये हा टाकलेला प्रश्न आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने सोडवायचे ते पाहून घ्या. आता याला काय करायचे आपल्याला? सूत्र तुमचं n कंसात n+1 आहे, छेदामध्ये 2 हे सूत्र आहे. n कंसात n+1 आहे, छेदामध्ये 2 आहे, हे आहे. मध्ये जर म्हणजे 100 ते 100 अधिक 102 असं म्हणलेलं आहे, किंवा 100 ते 200 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती असं सुद्धा याला म्हणू शकतो. तर असा असेल किंवा असा असेल, 100 अधिक 101 अधिक 102 अधिक 103 अधिक डॅश डॅश 200 या संख्यांची बेरीज किती असं त्या ठिकाणी सांगितलेलं होतं. आता ह्याचं उत्तर काय आहे कमेंट मध्ये सांगितलं तर बरं होऊन जाईल. पाहून घ्या त्याचं उत्तर काय येतं. 100 अधिक 101 अधिक 102 अधिक 103 अधिक, इथं 101 राहिलं होतं, इथं 101 ठेवलं मी बघा ते, आणि पुन्हा त्याच्यानंतर कंटिन्यू, किंवा ह्यालाच 100 ते 200 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती असं सुद्धा आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. तर बघा, आता याला सोडून उत्तर काय काढतात कमेंट मध्ये मला उत्तर सांगा. आता n कंसात n+1, n म्हणजे 1 ते असं जर म्हणलेलं असेल, 100 ते 200 असं जर मधलं म्हणलेलं असेल,
तर 1 ते 100 घ्यायचं, म्हणजे 1 ते 200 घ्यायचं शेवटचं, म्हणजेच 200 गुणिले 200 अधिक 1 म्हणजेच किती होते 201. इथं छेदामध्ये 2 सूत्रातलं वजा. आता इथं n किती आहे, आता ह्या 1 ते 200 मधून इथं जे येते त्याच्या मागची वजा करायची, म्हणजेच किती येणार आहे 99 गुणिले 100 छेद 2. आता हे जे सूत्र आहे क्रमवार नैसर्गिक असतील, सम असतील, विषम असतील, सगळ्यामध्ये या पद्धतीनं जावा, किंवा वर्ग असो किंवा घन असो. मध्ये जर असं दिलेलं असेल तर काय करायचं, 1 ते शेवटचं घ्यायचं 200 आहे, त्याच्यातून हे 99 त्या ठिकाणचे मागचे 99 पर्यंतच्या संख्या वजा करायच्या. 100 पर्यंत म्हणल्यामुळं 100 या संख्येच्या बेरजेमध्ये येतं. म्हणजे ह्याचा थोडक्यात अर्थ काय, 100 अधिक 101 अधिक 102 अधिक 103 अधिक असं 200 ह्या सगळ्यांची बेरीज करायची. मग 100 त्याच्यात येतं, म्हणून काय करायचं, त्याच्या मागची 99 वजा करायची. 1 ते 200 पर्यंतच्या क्रमवार संख्या घ्यायचं, त्याच्यातून 1 ते 99 वजा करायचं, कारण 100चा समावेश बेरजेत होणार असतो. मग आता ह्या सूत्रानं ठेवून घ्या, किंवा ते श्रेणी प्रकरण त्या सूत्रामध्ये बी ठेवून सोडवला तरी चालतंय. आता हे का हे सोडवलं, याचं उत्तर आलं 20,100 आलं. हे का हे 50 झालं, हे 0, 9 5 45, परत 4 आहेत, 9 5 45 आणि 4 किती 45 आणि 4 49, यांची वजाबाकी करून टाका. 0, परत या ठिकाणी हे 5 आलेत, परत देऊन टाकला, परत 1 आलं, परत देऊन टाकला, 20 मधून 5 गेले, 15,150 हे या प्रश्नाचं उत्तर येतं. बघा कमेंट मध्ये मला उत्तर सांगा किती आलंय. 15,150 हे या प्रश्नाचं उत्तर आलंय. कमेंट मध्ये बघा आणि सांगा मला काय उत्तर येतं ते. बरोबर आहे का उत्तर, बघा कमेंट मध्ये सांगा मला. बरोबर असेल तर पुढे चालतो, नसेल तर बघा कुठं काय गडबड झाली का. होणार नाही तशी गडबड, समोर मांडणी दिलेली आहे. हे नैसर्गिक मध्ये घ्यायचंय, सम घ्यायचंय, विषम मध्ये घ्यायचंय, वर्गामध्ये घ्यायचंय आणि घनामध्ये घ्यायचंय. ज्या वेळेस आपल्याला असे मधले संख्या दिले जातात आणि त्यांची बेरीज विचारली जाते, तर त्यावेळेस त्याला या पद्धतीनं सोडवलं जातं. झालं सगळ्यांचं, आलं का बरोबर. कमेंट मध्ये आलं नाही कोणाचंच उत्तर. ठीक आहे, चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. हा, एका लीप वर्षात म्हणलंय बघा, लातूर तलाठी 2010 मध्ये टाकलाय. लातूर तलाठी 2010 मध्ये टाकलेला आहे, एका लीप वर्षात म्हणलाय. लीप वर्षात दिवस किती असतात. सोडून घ्या. करेक्ट. मग आता 366 असतील तर काय करावं लागेल तुम्हाला, आता 366 गुणिले 67 300 भागिले 2 याचा वापर करून ते सोडून घ्यायचं. लीप वर्षातलं उत्तर त्या ठिकाणी सांगितलं विद्यार्थ्यांनी. जुना प्रश्न आहे, लातूर तलाठी भरती मधला आहे, आपल्या जिल्ह्यातला आहे. एका लीप वर्षात पहिल्या दिवशी 1 रुपया, दुसऱ्या दिवशी 2 रुपये, तिसऱ्या दिवशी 3 रुपये, अशा प्रकारे रुपयांची बचत केली म्हणलाय. आणि असं जर बघितलात तर तब्बल आपल्याला एक लक्षात येईल की रुपयांची बचत म्हणजे असे 366 दिवस लीप वर्षात असतात. हे जर सामान्य वर्ष म्हणलं असतं तर 365 दिवस असते. इथं 366 दिवस सांगितलेला आहे, म्हणून या ठिकाणी उत्तर 366 गुणिले 67 येईल. मॅडम आमच्याकडे तर व्यवस्थित आहे, माझ्याकडे ती मोबाईलच आहे.
आणि मोबाईलवरती मला ऑलरेडी त्या ठिकाणी युट्यूबवर मी बघतोय, मला व्यवस्थित दिसत आहे. तुमच्याकडला नेटचा प्रॉब्लेम असेल, पाहून घ्या एकदा. कारण मी मोबाईलवरतीच पाहतोय तुमच्या कमेंट वगैरे काय येतात. मला क्लिअर दिसतंय, आमच्याकडनं काही प्रॉब्लेम नाही इथं. नेटचा तुमचाच प्रॉब्लेम असेल, व्यवस्थित जरा पाहून घ्या. हा बघा, आता याला सोडवत असताना नेमका अर्थ कसा बघा. आता कितीत म्हणले रे बाबा, त्या वर्षाच्या शेवटी म्हणलेलं आहे, लीप वर्षात म्हणलेलं आहे. मग लीप वर्ष सांगा, काय म्हणले लीप वर्ष. लीप वर्ष किती, याचं सूत्र आहे का, n कंसात n+1/2. n म्हणजे एकूण संख्या, म्हणजे आता दिवसांची संख्या लिहायची. 366 आहेत, गुणिले 300 किती 67 भागिले 2. आता यांचा भागाकार, बेग बे 16 बेत्रिक 6. आणि आता 183 गुणिले 367 यांचा गुणाकार करून घ्या. किती आला गुणाकार बघा. किती आला गुणाकार, यांचा गुणाकार करून घ्या आणि उत्तर सांगा. नेटचा प्रॉब्लेम काय सांगत होते विद्यार्थी, म्हणून पाहत होतो. तेव्हा हे सोडून घ्यायचं, गुणाकार करायचं आणि सोडून घ्यायचं. आता हा गुणाकार किती येतं पाहून घ्या. आता गुणाकार कुणाला येत असेल तर बघा, गुणाकार करून घ्या, नाहीतर असंच करावं लागेल. 3×7 21, परत 2 आलं, 6×3 18, 19 20, परत 2 आलं, 3×3 9, 10 11 आलेत. परत आता 8 न घ्यायचं, 7×8 56, हातचे आले 5, 6×8 48 किंवा 8 संघ 48, 48 अधिक 5, 48 5 53, परत आले 5, 8×3 24 आणि 5 29, परत अधिकचं चिन्ह, हे 7 आहे, 6 आहे, 3 आहे, 1 आहे, 6 आहे, 1 आहे, परत 1 आहे, 10 17 7, 1 आहे. 67,161 हे या प्रश्नाचं उत्तर येतं. 62 नाही, 67,162 कसं येईल. 67,161 पाहून घ्या. 67,161 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. हा करेक्ट आहे. बघा इथं मी सांगितलंय गुणाकार कसा करायचा ते, त्याचं उत्तर आलंय 67,161. हे सोडून दिलेलं आहे, नीट पाहून घ्या. एवढा हे प्रश्न चला आलंय, आता बरेच जणांनी सोडवलेला आहे. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. बघा पुढचा बघा, हा बघा काय म्हणलंय हा प्रश्न बघा. कोल्हापूर SRPF 2023 क्रमशः 11 ते, आता मी तर 100 ते 200 दिलं होतं बघा, कुठल्या तर पेपर मधला होता. 100 ते 200 किंवा असं दिलेलं होतं हो का, इथं 100 अधिक 101 अधिक 102 अधिक असं 200 होतं बघा. हे तो प्रश्न जसा सोडवलात ना तसाच हा प्रश्न आहे. मग इथं काय करायचं, 11 ते 40 म्हणायचं हो का, आणि कोल्हापूर SRPF ला टाकलेला आहे 2023 मध्ये. आणि आता सोडून घ्या. आता मी हा जसा प्रश्न सांगितला होता तसाच हा प्रश्न मी ते आहे असं गृहीत धरून मी त्या ठिकाणी वरती लिहिलेला होता. एक ते शेवटचं घ्या, मी जसं सांगतोय तसं जावा, कारण याला टेटची बॅच सुरू होणार आहे. तुम्हाला सूचना दिली जाईल टेटच्या बॅच बद्दलचं. सध्या आता तर काही नाही, आता ज्यावेळेस तुमचे आता फॉर्म वगैरे भरले जातील, जाहिरात वगैरे येईल, त्याच्या अगोदर आपण सुरुवात करून घेऊ टेटच्या बॅच बद्दल. चला या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये त्या ठिकाणी द्या मला. बघा कमेंटमध्ये उत्तर मला अपेक्षित आहे. उत्तर सांगा काय येतं ते बघा. याचं 11 ते 40 म्हणलंय, तुम्ही 1 ते 40 म्हणायचं आणि वजा 1 ते याच्या पाठीमागलं म्हणायचं. किती म्हणायचं, 10 म्हणायचं. बघा मी काय म्हणलं, 1 ते 40 हे शेवटचं आणि वजा 1 ते याच्या पाठीमागलं म्हणजे किती, 10 म्हणायचं आणि याला त्या ठिकाणी सोडून घ्यायचं. 220 आलं का, ठीक आहे, ओके. कुणाचं उत्तर आले बघा.
एक ते शेवटची आणि इथं एक ते ह्याच्या पाठीमागली वजा करायची, हे नियम विसरू नका. मग आता आपल्याला 40 म्हणलेत, यानं म्हणजे 40 गुणिले 41 छेद 2, 10 गुणिले 11 छेद 2, याचे 20 झालेत आणि याचे जे झाले ते म्हणजे 5 आहेत. 0 2 4 2 8 वजा 11 5 55, हे 55 वजा करून घ्या. हे 5 परत देऊन टाकला, 6 त्या ठिकाणी 6 आलेत, परत देऊन टाकला म्हणजे 765. हे या प्रश्नाचं उत्तर येईल. बरोबर आहे का? गुड इव्हनिंग सर्वांना. 220 कसं काय दिले उत्तर? काय आलं उत्तर तुमचं? 765 उत्तर येते. 220 कसं काय देऊ लागलेत काही विद्यार्थी उत्तर? ठीक आहे, ओके. चला, काही जणांचं आलेलं आहे 765 उत्तर. हे त्या प्रश्नाचं उत्तर पाहून घ्या मी कसं सोडवलंय. तुम्हाला जे काही दुसरीकडे काहीतरी शॉर्टकट सांगत असेल तर शॉर्टकटच्या भानगडी जाऊ नका, ते कुठं ना कुठं तरी गडबड करणारे असतात. मी सरळ सांगतोय, हे नैसर्गिक संख्यामध्ये आहे, वर्गमध्ये आहे, घनमध्ये आहे, नाहीतर प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी ते वेगवेगळे शॉर्टकट पाठ करावे लागतात. म्हणून मी जसं सांगतोय त्या पद्धतीचा वापर करा आणि पुढे जावा. क्रमशः 11 पासून 40 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? 11 ते 40 घ्या, एक ते शेवटचं घ्यायचं आणि एक ते ह्याच्या मागचं. मग त्या नैसर्गिक असो, विषम असो, सम असो, वर्ग असो, घन असो, त्या सगळ्यामध्ये ह्या नियमाचा वापर करायचा जर असं मधलं जर दिलेलं असेल तर. 765 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. चला नेक्स्ट, पुढचा प्रश्न पाहून घ्या. 75 76 77 88 डॅश 85 नागपूर SRPF 2023 मधला प्रश्न तुमच्या समोर आहे, पहा सोडून घ्या. सांगा, उत्तर मला अपेक्षित आहे. परत मी आता जसं सांगितलं तसं 1 ते 85 म्हणा आणि वजा 1 ते याच्या मागची संख्या म्हणजे 74 म्हणा. जे येते त्याच्या मागची संख्या, याच्यापेक्षा मोठ्या सुद्धा संख्या असू शकते. आणि आता याला सोडून घ्यायचं. आता इथं लिहायचं 85 गुणिले 86 भागिले 2. इथं लिहायचं 74 गुणिले 75 भागिले 2 आणि यांचा भागाकार करा. परत इकडं पॉइंट मध्ये घेऊ नका, इकडं पूर्णांकात आहे. 2 चौक 8, 2 त्रिक 6, परत 2 दोन्ही 2 त्रिक 6, 2 सत्ती 14. तर 85 गुणिले 43 यांचा गुणाकार करा आणि इकडं 75 गुणिले 37 यांचा गुणाकार करून घ्या. मग बघा आता 7 पाडे तर येत नाही तेवढाले, मग 7 35 परत 3 7 7 49, 49 अधिक 3 52 प्लस 3 3 5 15 परत 1 7 21 आणि 1 22 5 7 7 2 2775. आता यांचा गुणाकार बघा किती आला. 5 त्रिक किती 15 परत 1 8 त्रिक 24 आणि 1 25 प्लस 5 चौक 20 5 चौक 20 परत 2 8 चौक 32 33 34 5 5 6 3 म्हणजे 3655 वजा 2775. हे वजा करून घ्या आता. 2775 हे 0, हे आलं 8, परत देऊन टाकला, परत आला 8 आणि हे देऊन टाकला म्हणजे उत्तर 800 किती आलं 80. करेक्ट आहे, बरेच जणांचं उत्तर आलेलं आहे. 880 हे उत्तर देण्याचं काम केलेलं आहे. बघा इथं मांडणी दिलेली आहे, गुणाकार केलेला आहे मी इथल्या इथं, वजाबाकी पण करून सांगितलं आणि या प्रश्नाचं उत्तर 800 किती आलं 80 आलं.
हे सगळ्या पद्धतीमध्ये कामाला येते, म्हणून मी शक्यतो या पद्धतीने नेतोय. शॉर्टकटला मग नैसर्गिकला वेगळा आहे, समला वेगळा आहे, विषमला वेगळा आहे, वर्गला वेगळा आहे, घनला वेगळा आहे. आणि त्याच्यामुळं त्या पद्धतीनं जाऊ नका. म्हणजे एक लक्षात ठेवलं की बाकी सगळ्या पद्धतीमध्ये तुम्हाला त्याला ठेवता येत. चला, अकोला SRPF हे काय सोडून घ्या तुमच्यासाठी. हा प्रश्न बघा, सोडून घ्या सगळ्यांनी. मी फक्त कमेंट मधलं उत्तर त्या ठिकाणी सांगणार आहे तुम्हाला. सगळ्यांनी सोडून घ्या, कारण सोपा आहे आणि तुमच्या 21ला पोलीस भरतीला एकदम खालच्या लेवलला टाकलेला आहे. तुमचं तुम्ही सोडून घ्या आणि त्याचं उत्तर काढून त्या ठिकाणी तयार ठेवा. मी आता पुढचा प्रश्न घेतोय, कारण खूप सोपा आहे प्रश्न. त्याच्या अगोदर आत्ताच घेतलेला होता. उत्तर सांगा. 100 गुणिले 101 भागिले 2 वजा 90 गुणिले 91 भागिले 2, हे आलं 45, हे आले 50, हे आले 0505 आणि वजा त्याच्यातून 45 गुणिले 91, 91ला 45ला 45, 9 45, परत 4 आलं, 9 चोक 36 आणि 4 40 झाले, 5 9. हे यांची वजाबाकी करून घ्या, उत्तरापर्यंत जाता येत. म्हणजे 5050 वजा 4000 किती 95, यांची वजाबाकी. 5 आले देऊन टाकला, 15 5 परत देऊन टाकला, परत इथं 9, 900 किती आले तर 55. बघा 955 आलेत का बघा, का वेगळं येऊ लागलाय. कमेंट मध्ये उत्तर सांगा. आलं का उत्तर? झालं काय? कमेंट मध्ये उत्तर बी दिना झालात तुम्ही बघा. ओके, चला नेक्स्ट पुढचा बघा. 3 क्रमवार येणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज 15 आहे, तर त्यातील मधल्या संख्येचा वर्ग किती? STI 2009 मधला हा प्रश्न आहे. पाहून घ्या नेमका अर्थ कसा येतो. बघा थोडासा बदललेला आहे, पाहून घ्या प्रश्न कसा आहे. STI 2009 मधला हा प्रश्न तुमच्या समोर आहे. ओके, चला पुढचा प्रश्न दिलेला आहे. करेक्ट, 955 955 दिलेत काही जणांनी कमेंट मध्ये. पुढचा प्रश्न दिलेला आहे, पाहून घ्या. STI 2009 मधला. सांगा कमेंट मध्ये उत्तर या प्रश्नाचं. झालं 25. बर, अगोदर बेसिक बघा. 3 क्रमवार येणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज. पहिली माहित नाही x म्हणा, दुसरी x+1, कारण 3 क्रमवार नैसर्गिक म्हणलाय आणि क्रमवार नैसर्गिक संख्येमध्ये 1 चा फरक असतो. इथं लिहायचं x+2. आता हे का पहिली दुसरी तिसरी आता 3 क्रमवार झाल्या आणि यांची बेरीज किती म्हणले रे? बेरीज त्या ठिकाणी बघा बरं, त्यांनी 15 म्हणलाय. इथं बेरजेचं चिन्ह देतो, इथं हे का हे बेरजेचं चिन्ह, आणि इथं बरोबर, आणि इथं पुढे लिहितो 15. बेसिक ना, पुन्हा शॉर्टकट न सांगतो. आता ह्या सगळ्यांची बेरीज काय नाही म्हणजे त्याचा सहगुणक 1 1 असतो. 1 1 1 म्हणजे 3x झालं, प्लस 2 आणि 1 किती 3, बरोबर किती 15. 3x बरोबर 15. आता हे प्लस होतं, पलीकडे घेतल्यास काय झालं? मायनस झाले ते. म्हणजे x बरोबर यांची वजाबाकी 12/3, 3 चोक 12. मग आता काय झाले बाबांनो? ही तुमची सगळ्यात लहान संख्या 4 झाली.
कोणती झाली लहान संख्या? ही 4 झाली. 4 अधिक 1 किती झाले? 5. आणि 5 म्हणजे 4 अधिक 2 किती? 6. म्हणजे हे दुसरी आणि तिसरी झाली. या 3 संख्या. आता मधल्या संख्येचा वर्ग, मधली संख्या कोणती आहे? 5. 5 चा वर्ग किती? 25. आता पुढे ज्यावेळेस मी प्रश्न देणार आहे त्यावेळेस इतकं असं लांबलचक देणार नाही. मग तुम्ही काय करायचं, एक सरासरी प्रकरणामधले एक नियम आहे, इथं सूत्र लिहून घ्या. क्रमवार संख्यांची सरासरी ही नेहमी मधली संख्या असते. बस याचा वापर करा आणि त्याला सोडवण्याचा प्रयत्न करा. मग आता बघा, आता क्रमवार संख्या म्हणजे काय करायचं? सरासरीचं सूत्र आपल्याला माहिती आहे. सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज आणि एकूण संख्या म्हणायचं. मी शॉर्टकट लिहिलेलं आहे बघा. आता सरासरी पुढच्या वेळेस मी असं देणार नाही, डायरेक्ट तुम्हाला उत्तर सांगणार. एकदा हे व्यवस्थित लिहा आणि पुढे हे असं पण सोडवायचं नाही, सरळ असं जायचं. आता एकूण संख्यांची बेरीज किती आहे? बेरीज सांगा बरं. 15 म्हणले. एकूण संख्या किती म्हणले? आता 3. आणि यांचा भागाकार करा. 3 5 15. ही तुमची झाली मधली संख्या. कोणती संख्या झाली? ही मधली संख्या. आता त्याच्या पुढची संख्या काय झाली? 6. त्याच्या मागची संख्या काय झाली? 4. मधली संख्या हे झाली. त्या 3 संख्या झाल्या आणि याचा वर्ग किती येतो? 25. पुढे मी असं जाणार आहे शॉर्टकट पद्धतीनं. तर हे राहू द्या, पहिला प्रश्न आहे, बेसिक पण राहू द्या. परत ते सरासरीचं शॉर्टकट न जातो, कारण ते काही शॉर्टकट नवीन सूत्र काय नाही, सरासरीचं रेग्युलर सूत्र आहे आणि त्या सूत्राने आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. आणि क्लास 2 STA 2009 ला टाकलेला प्रश्न होता. आता पुढचा प्रश्न सरळ याच पद्धतीनं सोडवून घेण्याचा प्रयत्न करायचा. दोन्ही पद्धतीनं लिहून घ्या, वेळ देतोय मी लिहिण्यासाठी. झालं सगळ्यांचं? लिहायचं दोन्ही पद्धतीनं झालं का? पहा. चला पुढचा प्रश्न देतो, पहा. हा, 5 क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज 65 असेल तर त्यापैकी लहान संख्या कोणती? आता सरळ शॉर्टकटचा वापर करून सोडवा. त्याला उगा एक्स पुन्हा x+1 असं 5 वेळेस लिहित बसू नका. आता सांगितलंय सरासरीच्या शॉर्टकटचा वापर करायचा, सूत्र सुद्धा लिहायची गरज नाही. सरासरी म्हणा, एकूण संख्यांची बेरीज 65 आहे, एकूण संख्या 5 आहेत आणि 5 1 5, 5 3 15. ही मधली संख्या झाली 13. हे मधात ठेवा. 5 म्हणल्या, त्याच्या पुढची 14, त्याच्या पुढची 15, त्याच्या मागची त्या ठिकाणी 12, त्याच्या मागची 11, 11 12 13 14 15 ह्या 5 संख्या. आपल्याला काय विचारलंय बघा? लहान विचारलंय, हे का हे आन्सर. मोठी विचारलं असतं तर हे उत्तर आलं. त्याला विनाकारण त्या ठिकाणी x अधिक 1 x अधिक 2 असलं लिहित बसू नका. आपल्याला वर्ग नाही विचारलं, सतीश, पुन्हा त्याच्यानंतर कोण आहे? बबलू. 169 कशामुळे घेऊ लागलात तुम्ही? 169 असं मधल्याचा वर्ग नाही म्हटलं. प्रश्न पहा ना ते. परम 169 नाही, समजून घ्या. मधल्याचा वर्ग जर म्हणला असतं, मधल्या संख्येचा वर्ग, तर 169, परंतु वर्ग म्हणलंच नाही त्याने. त्याच्यामुळे तुमचं उत्तर लहान म्हणलं तर हे, मोठी म्हणलं तर हे. बरं, आपल्याला लहान म्हणलंय म्हणून उत्तर 11 आलं. ठीक आहे, चला
नेक्स्ट पुढचा प्रश्न घेतो बघा आता. हा बघा आता 5 संख्या होत्या, 3 संख्या होत्या, मधली सापडली होती. तर आता जर 8 असतील, 10 असतील, 6 असतील, 12 असतील, एकूण संख्या सम असतील तर मधली संख्या सापडत नाही पूर्णांकामध्ये, ती पॉइंट मध्ये सापडते. आणि नैसर्गिक संख्या कधी पॉइंट मध्ये नसतात. नैसर्गिक संख्या कधी पॉइंट मध्ये नसतात. ठीक आहे, 24 सांगू लागलेत का पुढच्या प्रश्नाचं उत्तर? ठीक आहे, व्हेरी गुड. चला, पहिलं उत्तर पायल मॅडमचं आलेलं आहे, पुन्हा सतीशनं दिलेलं आहे. ठीक आहे, बघा मी याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा तर सर्वात लहान संख्या कोणती म्हणलंय आपल्या त्या सरासरीच्या सूत्रानं, सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज 200 किती 20, याला भागिले किती 8, यांचा भागाकार. आता 8 दोन्ही 16, हे 4 5 6, बघा आता 8 त्रिक 24 पुढे चाललेला आहे म्हणून उरलेत किती 6, 8 सत्ते 56, 4 8 पंचे 40. आता 27.5 ही सरासरी झाल्या. मग ही मधली संख्या असते, परंतु इथं ह्याला मधात म्हणायचं नाही, कारण नैसर्गिक संख्या कधी पॉइंट मध्ये नसतात, नैसर्गिक संख्या पूर्णांकात असतात. मी इथं संख्या प्रकरणामध्ये पहिल्या तासामध्ये सांगितलं, नैसर्गिक संख्या म्हणजे 1 2 3 4 5 6 डॅश डॅश पर्यंतच्या सर्व संख्येला नैसर्गिक संख्या असं म्हणतात, पॉइंट मध्ये कधी नसतात. मग हे काय झालं, मधली संख्या झाली, सरासरी म्हणजे मधला भाग झाला. मग आता 8 आहेत, मग त्याच्या पुढच्या लिहायचं, त्याच्या मागच्या लिहायच्या. आता मग त्याच्या पुढच्या बघा बरं किती येतात, 27.5 म्हणजेच 28 29 30 31, हे सर्वात मोठे. आता ह्याला एक म्हणून काउंट करायचं नाही. का काउंट करायचं नाही, कारण पॉइंट मध्ये आली. हे 27, हे 26, हे 25 आणि 24, ह्याला आता काउंट करायचं नाही. हा जर पूर्णांकात आली, जर एकूण संख्या तुमच्या 3 असतील, 5 असतील, 7 असतील, 11 असतील, 9 असतील, तर मधली संख्या सरासरी पूर्णांकात मिळते आणि त्याला एक म्हणायचं असतं. परंतु जर असा 8 म्हणल्या, 6 म्हणल्या, 4 म्हणल्या, 12 म्हणल्या, तर तुमची सरासरी नेहमी पॉइंट मध्येच येत असते. हा नियमच आहे गणितातला. त्याच्यामुळे हे पॉइंट मध्ये, पॉइंट मधली कधी एक संख्या म्हणायची नसते, त्याच्या पुढच्या आणि त्याच्या मागच्या संख्यांना त्या संख्या म्हणायचं असते, नैसर्गिक संख्या. म्हणून ह्याचा समावेश कशामध्येही न करता तुम्ही ह्या 4 आणि ह्या 4च काउंट करायचं असतंय. मिळून झाल्या 8. मग लहान संख्या म्हणली तर उत्तर किती झालं 24, मोठी संख्या म्हणली तर उत्तर किती झालं बस 31. या पद्धतीनं चला, समजतंय? आले, बऱ्याच जणांचं उत्तर आलेलं आहे, 24 उत्तर आलेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट पुढचा प्रश्न देतोय, तो पुढचा प्रश्न त्या ठिकाणी सोडून बघा. सेम असेच आहे, 2 2 ठेवलेत, एकूण विषम संख्या 3 5 ठेवलं होता, 8 म्हणलंय, आणखीन एखादी सम ठेवलेलीच असते. मी ते 2 प्रश्न दिलेलेच आहेत. हा बघा हो का 10 संख्या म्हणलंय बघा, सोडून घ्या. हे 10 क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज 115 आहे, तर सर्वात लहान संख्या व सर्वात मोठी संख्या यांची बेरीज किती म्हणलंय? झालं, 23 आलं का? ठीक आहे, रितेश सर्वात प्रथम उत्तर आलंय. ओके, पुढे आलेले आहेत. ठीक, बघा
मी तुम्हाला डायरेक्ट शॉर्टकट सांगितलं, उगा ते बेरजा वजाबाकी नकोच. हो का, बघा सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज 115 भागिले किती 10 म्हणा, आणि यांचा भागाकार सांगा 11 पॉइंट किती 5. आता 11.5 ही झाली तुमची मधली संख्या. मग मी आत्ताच सांगितलं पॉइंट मध्ये कधी संख्या नसतात. मग ह्याच्या पुढच्या आणि त्याच्या मागच्या संख्या 10 म्हणल्यात पुढच्या 5 घ्या. आता 12 13 14 15 आणि हे 16, 1 2 3 4 5. आता याच्या मागच्या 11, त्याच्यानंतर 11, त्याच्यानंतर पाठीमागल्या 10, त्याच्यानंतर 9, त्याच्यानंतर 8, त्याच्यानंतर 7. आणि आपल्याला काय म्हणलंय, सर्वात लहान व सर्वात मोठी. सर्वात लहान हे झाल्या तुमच्या 5 आणि हे झाल्यात 5 आणि हे सर्वात मोठी आहे, म्हणून 7 अधिक 16 ह्यांची जर बेरीज केला तर उत्तर किती येतं 23. म्हणून 23 हे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आलं. ठीक, सांगितलं. बरेच जणांनी उत्तर सांगण्याचा प्रयत्न केलाय. इथं आपलं हे जे काही क्रमवार संख्या त्याच्यातला एक प्रकरणाचा घटक होता तो इथं मी थांबवतोय. आता बी दुसरा घटक आहे क्रमवार समसंख्यांची बेरीज. यवतमाळ पोलीस 2018 ला टाकलेला हा प्रश्न तुमच्यासाठी सोडून घ्या. चला सोडून घ्या. झालं. काय आलं उत्तर 240 आलं. ठीक आहे, पहिलं उत्तर पायल मॅडम न दिलेले आहे. पुन्हा नंतर SK 2 उत्तर आलेले आहेत 240 म्हणून. ठीक आहे, पाहून घेऊ आपण काय होतं ते. आणि तुमच्याच भरतीमध्ये टाकलेले MPSC सरळ सेवा भरती मधलेच प्रश्न देतोय. बी क्रमवार समसंख्यांची बेरीज हा माझा प्रकार सुरुवात आहे, त्याच्यातलाच हा प्रश्न आहे. हा बघा, आता लक्ष द्या. आता काय करायचं बघा, 1 ते 31 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज म्हणलाय. मग 1 ते 31 म्हणल्यानंतर पर्यंतच्या समची म्हणलेला आहे. मग आता डायरेक्ट ह्याचं सूत्र काय आहे बघा, n कंसात n+1 हे त्या प्रश्नाचं म्हणजे क्रमवार समसंख्यांच्या बेरीजीचं सूत्र आहे. प्रत्येकाने हे सूत्र लिहून घ्या. आता बघा मी काय काय शिकवलंय ते सांगतो. त्रिकोणी संख्येचं सूत्र n कंसात n+1/2 होतं आणि n म्हणजे त्रिकोणी संख्येचा पाया होतं. दुसरं नैसर्गिक संख्याचं होतं हेच सूत्र होतं आणि ह्याच्यात n म्हणजे जे होतं ते म्हणजे एकूण संख्या होतं, एकूण संख्या. आता तिसरं ह्याच्यातलं 2 कॅन्सल केलं की n कंसात n+1 होतं आणि याचं सूत्र n म्हणजे एकूण संख्याच आहे, एकूण संख्याच होतं. आता विषम संख्येचं सूत्र आहे याच्यातलं एक कट करा म्हणजे n² होतं, n गुणिले n n² होतं. n म्हणजे एकूण संख्याच होतं. पुन्हा त्याच्यानंतर बाकीचे पुन्हा नंतर सांगतो बा नेमके काय सूत्र आहे ते सांगतोय. आता समसंख्येचं क्रमवार समसंख्येच्या बेरजेचं सूत्र हे आहे. आता n म्हणजे एकूण संख्या. मग आता बरेच जणाला प्रश्न पडला असेल n म्हणजे एकूण संख्या तर n म्हणजे 31 का, तर ते चुकीचं आहे. नैसर्गिक संख्यामध्ये तुमची डायरेक्ट शेवटची संख्या जर घेतलं तर n मिळत असतं, परंतु इथं समसंख्यामध्ये विषम संख्यामध्ये n म्हणजे शेवटची संख्या नाही, n म्हणजे एकूण संख्या. मग आता काय करायचं, 1 ते 31 मधल्या 1 2 3 4 असं जर लिहित बसलात, 5 6 7 8 9 10 असं जर लिहित बसलात तर तुम्हाला सगळ्या समसंख्या, आता 1 ते 10 म्हणलं असतं किती सम आहेत बघा बरं, 1 2 3 4 5, म्हणजे 1 ते 10 मध्ये 5 समसंख्या आहेत. मग हे काढायचं कसं, तर 1 ते 10 म्हणल्या शेवटचं जर 10 हे सम असेल तर ह्या 10 ला डायरेक्ट भागिले 2 म्हणायचं, यांची संख्या मिळते. कारण इथं लहान आहे म्हणून 10 मधलं लिहिलात. 1 ते 110 म्हणलं असतं तर 110 ला 1 ते 110 म्हणलं तर 110 ला डायरेक्ट भागिले 2 म्हणलात की उत्तर एकूण किती मिळतं 55 मिळतं, n म्हणजे 55 मिळतं.
हे असं डायरेक्ट यांची किंमत काढायची असते. त्याच्यानंतर 1 ते 31 म्हणले. आता बघा, जर शेवटचं विषम असेल, सम असेल तर डायरेक्ट भागिले. आता समजा 1 ते 11 म्हणलं असतं तर 11 ही तुमची विषम आहे म्हणून त्याच्या मागची संख्या 10 म्हणायचं आणि भागिले 2 म्हणायचं, 5 मिळतं. कारण ह्या 11चा समावेश सम मध्ये होतच नसतो. मग आता इथं 1 ते 31 आहे, 31च्या मागची संख्या 30 झाली, याला भागिले 2 म्हणलं, किती मिळाले? n म्हणजे 15. कळालं n कसं काढायचं? सगळं लिहित बसायचं नाही त्याला. n म्हणजे 15, 15 गुणिले 15 ने 16 आहे, 15चा वर्ग 225 प्लस 15 30 40 म्हणजे 240 हे या प्रश्नाचं उत्तर. 15 सख्खी 90, 9 आले 15, 9 24 म्हणजे 240 म्हणून त्या ठिकाणी लिहून घ्या. आले, बरेच जणांनी सांगितलंय, मला सगळ्यांना समजून सांगावं लागलं म्हणून मी ते बोलत होतो. आले, बरेच जणांचं उत्तर आलेलं आहे. पुढचा प्रश्न, आता एवढं बोलण्याची गरज नाही कारण इथं n कसं तयार करायचं ते सांगितलं. आणि हे जर पहिल्या 31 म्हणलं असतं तर n म्हणजे 31 झालं असतं. झालं. चला नेक्स्ट, पुढचा बघा. लातूर पोलीस 2018 आणि नागपूर पोलीस 2021 मधला प्रश्न परत आहे. मग 31 म्हणलं होतं, आता काय म्हणलंय बघा. आता चला, ओके, पुढे प्रश्न दिलेला आहे, पहा आणि त्याला सोडवण्याचा प्रयत्न करा. बघा नेमका अर्थ काय आहे. एक ते 50 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज. आता हे 50 1 ते म्हणलंय, पहिल्या 50 म्हणल्यास n म्हणजे 50च झालं. बरं, 1 ते 50 म्हणल्यानंतर 50 ला भागिले 2 म्हणलं की यांचा भागाकार 25 आला आणि ह्याचं सूत्र n कंसात n+1 आहे. म्हणजेच n म्हणजे 25 गुणिले 26, 25चा वर्ग 625 प्लस 25 650 हे या प्रश्नाचं उत्तर आलं. बघा, पहिलं उत्तर की कोण सांगितलं होतं? पायल मॅडमनी सांगितलं होतं. SK, पुन्हा त्याच्यानंतर बरेच जणांनी पुढे सांगितलेलं आहे. पहिले एखादी नाव वाचतोय, पहिले 1-2 वगैरे, बाकीचे पण भरपूर आहेत. बघा, या ठिकाणचं उत्तर तुमच्या भरतीमध्ये, सरळ सेवे भरतीमध्ये, पोलीस भरतीमध्ये, MPSC मध्ये जिथं पाहिजे तिथले सगळे टाकलेले मी देतोय. बघा, पहिल्या 22 क्रमवार समसंख्यांची बेरीज किती? पहिल्या म्हणलं 1 ते नाही, प्रश्न समजून घ्या. आणि कुठं टाकलाय त्याचं इसवी सन देतोय. झालं, व्हेरी गुड. आलेलं आहे उत्तर, मॅडमने दिलेलं आहे उत्तर 506. ठीक आहे, बघा, ओके. आता बघा परत, आता हे 1 ते नाही, मी परत एकदा सांगतो, 1 ते 22 म्हणलं असतं तर 22 ला भागिले 2 म्हणून 11 म्हणलं असतं ना, 11 गुणिले 12 म्हणलं असतं. इथं पहिल्या 22 म्हणलंय, पहिल्या 22 म्हणजे 2 4 6 8 10 असं 22 येणार आहे आता संख्या. आणि इथं n म्हणजे डायरेक्ट 22 असतंय म्हणून n कंसात n+1. n 22 आहे, 22 गुणिले 23, 22चा वर्ग किती येतो? 484 प्लस 22 म्हणजेच उत्तर तुमचं 506. काय आहे? 22चा वर्ग प्लस 22 किंवा 22चा पाडा वगैरे, 22 त्रिक 66, परत 6 उरले, 22 दोन्ही 44 आणि 6 50. तुम्हाला जसं पाहिजे तसं सोडू शकता. पहा, घ्या लिहून घ्या, समोर मांडणी आहे.
n म्हणजे या ठिकाणी 22च आहे, कारण पहिल्या म्हणलेला आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. हा बघा हो का, 2 4 6 8 डॅश डॅश प्लस 40 असं म्हणलेलं आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर सोडून घ्या. अडपा लवकर. आलं उत्तर. बरं, 820 म्हणालेत काही जण. काही जण 420 म्हणालेत, 420, 440 म्हणालेत काही. ठीक आहे, 420 बरेच जणांचा आलेला आहे. पाहू काय येतं ते. हो का, आता काय करायचं, 1 2 3 4. आता बघा बरं, इथं क्रमवार संख्या दिल्यात. एवढ्या संख्या किती आहेत? 4. बरं, इथं 8 लिहिलंय. मग तुम्ही काय करायचं, ह्या 8ला भागिले 2 म्हणायचं, कारण क्रमवार संख्येमध्ये 2चा फरक आहे. 2 न भागायला किती येते? 4. म्हणजे इथपर्यंत 4 संख्या आहेत. मग आता तुम्ही हाच तर्क इथं वापरायचा. आता हा प्रश्न म्हणजे 1 ते 40 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज असा होतो, पहिल्या 40 होत नाही. आणि तुम्ही ह्याला भागिले 2 म्हणा, म्हणजे उत्तर किती येतं? 20 येतं. म्हणजे यांची किंमत 20 मिळाली. मी एक तर तर्क सांगितला, नाहीतर हा प्रश्न जो आहे तो म्हणजे 1 ते 40 असा अर्थ असतो, असं जर दिलेलं असेल तर. मग 1 ते 40 म्हणजे 40ला भागिले किती म्हणायचे? 2. म्हणजे उत्तर किती आलं? 20. याचं सूत्र माहित आहे, n कंसात n + 1. यांची किंमत मिळाली 20 गुणिले किती? 21. 21 दोन्ही 42. उत्तर आलं 400 किती? 20 आलं. ठीक. ओके, ठीक आहे. चांगली गोष्ट, बरेच जणांचं आलेलं होतं. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. चला पुढचा बघा. ऑक्टोबर महिन्यातील प्रत्येक तारखानुक्रमे 2 4 6 8 रुपये अशा पद्धतीने रुपयांची बचत केली, तर त्या महिन्याच्या अखेरीस एकूण किती रुपयांची बचत केली असेल किंवा बचत केली? सोडवा. हम्म 992. रितेश, ठीक आहे. सतीश, रितेश, मुकनार, श्रावणी मॅडम, ठीक. बघा आता काय करायचं बघा. आता ऑक्टोबर महिन्यातील प्रत्येक तारखास म्हणलंय. आता ऑक्टोबर महिना किती दिवसाचा असतोय? 31. हे कसं ठरवायचं? तुम्हाला ते बुद्धिमत्तेमध्ये होऊन जाईल, किंवा एका 2 मिनिटात सांगतो. हे बंदमूट केल्यानंतर उंच भाग म्हणजे तो 31चा असतो, बाकी सगळे म्हणजे 30चे असतात. फक्त फेब्रुवारी महिना सांभाळायचा आहे, तो कधी 28 असतो, कधी 29 असतो. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै. जुलै झाले की परत ऑगस्ट, कारण जुलै ऑगस्ट 31चे असतात. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर. आपला ऑक्टोबर इथं आलाय बघा. नोव्हेंबर आणि डिसेंबर. आपला ऑक्टोबर म्हणलाय. ऑक्टोबर महिना 31चा आहे, म्हणून आता या सूत्रामध्ये ठेवून घ्या. आता 31 गुणिले 32. आता 31चा वर्ग 961.
आणि परत 31 ठेवा, म्हणजे उत्तर किती आलं? 992. नाही तर 31 गुणिले 32 गुणाकार करा. खूप अवघड आहे असं काही नाही ते या प्रश्नाचं उत्तर. पण इथं 1 ते 31 होत नाही, कारण प्रत्येक तारखास म्हणलंय, प्रत्येक तारखास. हा प्रत्येक समतारखास म्हणला असतं तर 1 ते 31 असा अर्थ झाला असता. परत ओढून सांगतो, इथं पहिल्या 31 समसंख्यांची बेरीज असा या ठिकाणी अर्थ होतो. चला लिहून घ्या. ओके, चला नेक्स्ट पुढचा बघा आता. या प्रश्नाला कसं सोडवतात पाहता. झालं. 1150. मॅडमचं उत्तर आलेलं आहे 1150. ठीक आहे, ओके. आले, बरेच जणांचा 1150 येऊ लागलेला आहे. ठीक आहे, चला पडताळा करू. बघा, हे 28 आहे, 30 आहे, 32 आहे, 72 आहे. मग इथं काय झालं, हा प्रश्न तुम्ही काय करायचं, 1 ते 72 पर्यंतच्या या ठिकाणी समसंख्या असा अर्थ घ्यायचा. पहिल्या 72 नाही, 1 ते किती? 72. मग आता 1 ते 72 आणि ह्याच्या पाठीमागला हाच प्रश्न आला, म्हणजे इथं सोडवत असताना 28 ते 72 पर्यंतच्या सम असा अर्थ होतो. मग घेत असताना पहिलं 1 ते 72 आणि ह्याच्या मागची संख्या घ्यायची. मग मी सांगितलं होतं की बाबा मध्ये असं दिलेलं असेल, सम असेल, विषम असेल, वर्ग असेल, घन असेल, नैसर्गिक असेल, इथं जे येते त्याच्या मागची जायची. प्रत्येकामध्ये वेगळं नको म्हणून तर मी हा प्रकार या ठिकाणी निवडला होता. आता बघा, 1 ते 72 म्हणलेला आहे, मग 1 ते 72 लिहा, वजा 1 ते याच्या मागची संख्या. किती याच्या मागची संख्या? 27 आहे. मग आता काय करायचं बघा, आता हे 72 आहे, सम आलेला आहे, डायरेक्ट 72 गुणिले 73 म्हणता येत. मग ह्या 72 ला भागिले 2 म्हणा, 36 आलं. मग आता 36 गुणिले 37 सूत्र आहे समसंख्याचं. आता हे 27 आलंय, 72 ला म्हणलं होतं, आता 27 हे विषम आलेला आहे म्हणून त्याच्या मागची संख्या घ्यायची. आता सांगितलं होतं विषम आली तर मागं जावा, म्हणून 26 घ्या, याला भागिले 2 म्हणा. किती आलं रे सांगा? 13 आलं. आणि इथं ठेवा 13 गुणिले 14 म्हणा. आणि आता यांचा गुणाकार करा. आता 36 गुणिले 37 गुणाकार करा, कारण एवढाले पाडे आपल्याला शक्य नाहीत. आता 7 सखोम 42, परत 4 आलेत, 7 त्रिक 21, 21 अधिक 4 किती? 25, अधिक 6 त्रिक 18, परत 1 आलेला आहे, 3 त्रिक 9 आणि 1 किती? 10, परत हे 2 आलं, 8 आणि 5 13, परत 1 आलं, 3 आलं 1, म्हणजे 1332 वजा याचा वर्ग 169 छेद 14. 14 म्हणजेच किती आलं? 83. 100 किती? 83. आणि आता ह्याच्यातून 183 वजा करा. आता 183 वजा करायचं. आता वजा बाकी केल्यानंतर किती आलं? 9 आलं. 9 3 12 होते, परत देऊन टाकला 9 आलेत, परत इथं 4 आलेले आहेत, बरोबर आहे. आणि परत या ठिकाणी देऊन टाकला म्हणजे उत्तर किती? 1 आलं, 1 आलं, म्हणजे तुमचं उत्तर 1100
49 हे त्या ठिकाणी अपेक्षित आहे. बघा इथं काही विद्यार्थ्यांनी काय गडबड केली ते बघा. इथं समोर प्रश्न आहे, याच्यातनं काही विद्यार्थ्यांनी गडबड कशी केलेली आहे ते पहा. 1149 हे त्या ठिकाणचं उत्तर आहे. कमेंट मध्ये मला 1150 दिसू लागलंय. 23 गुणिले 50, कुठं 23 गुणिले 50 घेतलात? हे याच्या मागचं 26 भागिले म्हणल्यास 13 येते. यांची किंमत 13. 13 गुणिले 14 182. 13 गुणिले 14 182. 182 कसं येईल 13 गुणिले 14? बघा बरं, कमेंट मध्ये सांगा. 13 गुणिले 14 100 किती आलंय? 82 आलं का? 13 गुणिले 13 पाहिजे होतं, 14 झालं माझ्याकडनं. इथं 13, कारण 13 वेळेस घेतला असेल तर तुमचा 169 होतो, प्लस 13 ठेवायचं होतं. गडबडीमध्ये मी 14 ठेवलं होतं. हे बरोबर आहे. हे बरोबर आहे, कारण या ठिकाणी 13चा वर्ग केल्यानंतर 169 होते, प्लस 14 ठेवलं होतं मी. इथं 13 14 वेळेस घ्यायचं होतं, त्याच्यामुळे ते शॉर्टकट मध्ये गडबड झाली. तुमचं उत्तर 1150 हे करेक्ट आहे. 1150 हे करेक्ट होतं. आलं लक्षात? 1150च येते. 13चा वर्ग प्लस 13 घ्यायचं होतं, मी गडबडीमध्ये 13चा वर्ग प्लस 14 ठेवलं होतं, बाकी काही नाही. आतापर्यंत आपण तसंच घेतलं होतं. 13चा वर्ग प्लस 13, उत्तर 1150. चला नेक्स्ट, पुढचा. चला, नागपूर लोहमार्ग पोलीस 2023 मधला प्रश्न आहे. प्रश्नामध्ये म्हणलं 51 ते 70 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती? चला सोडून घ्या, उत्तर सांगा. झालं, सांगा उत्तर. 610. ओके, ठीक. बघा परत 51 ते 70 म्हणलंय. आता नीट समजून घ्या. 51 ते 70, 1 ते डायरेक्ट 70 वजा 1 ते याच्या पाठीमागलं 50. आणि आता याला सोडवत असताना 70 म्हणल्यानंतर 70 भागिले 2 म्हणलं की 35 येतं. 35 गुणिले 36 आणि ह्याचे 50 म्हणजे 25. 25 गुणिले 26, 25चा वर्ग 625 प्लस 25. मग चुकून इथं 26 घेतलं होतं, त्याच्यामुळे उत्तर तुमचं वेगळं आलं होतं. 600 किती? 50 आलं. पुन्हा त्याच्यानंतर 35चा वर्ग, 5चा वर्ग 25, 4 त्रिकोण 12 किंवा 3 चौक 12, प्लस 35च ठेवायचे. 0 1 3 3 6, परत इथं 1260. 1260 मधून हे वजा करायचे. मग हे शून्याला 0, 6 मधून 5 गेलेत, 6 मधून 5 गेले, खाली राहिले 1,
परत 610 हे या प्रश्नाचं उत्तर. किती जणांचं आलं बघा. आले, बऱ्याच जणांचं आलेलं आहे. ठीक. चला, हा सगळ्यांना नमस्कार. चला प्रश्नांची उत्तर द्या. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. मुंबई SRPF 2014 मधला प्रश्न आहे. 25 ते 100 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती? एक समोर प्रश्न दिलेला आहे, तो प्रश्न एकदा सोडून घ्या. 610 हे करेक्ट आहे. ओके, चला. मुंबई SRPF 2014 समोर प्रश्न तुमच्या दिलेला आहे. बावीसशे 68. बर, 2356 अतिक रितेश, तिन्ही उत्तर दिलेत. श्रावणी 2394, 2356, सतीश, गोपाळ 1764, पायल मॅडम 2394. प्रत्येक जण वेगवेगळे. आता एवढे उदाहरणं दिले की रे तुम्हाला, कसं काय लक्षात येणं झालंय बघा. परत एकदा बघा. 25 ते 100 इथं लिहितोय. असं म्हणल्यानंतर 1 ते 100 लिहायचं शेवटचं, वजा 1 ते इथं जे येते त्याच्या मागचं लिहायचं. किती येते याच्या मागचं? 24. जे येते त्याच्या मागचं जावं. मग आता हे 100 आहे, 1 ते असल्यामुळे ह्याला भागिले 2 म्हणजे 50 होते. 50 गुणिले 51 हे तुमचं सूत्र आहे. 0 5 5 5 25 म्हणजे 2550 आलं. वजा हे आलं 24 गुणिले 24 भागिले 2 बरोबर 12. 12 गुणिले किती येते? 13. 12चा वर्ग 144 प्लस 12 म्हणजेच उत्तर किती आलं? 156. 156. आता 2550 मधून हे वजाबाकी केलेत. हे 50 जर वजाबाकी केले तर किती राहणार आहेत? हे पुढचे 50 पुन्हा नंतर 100 वजाबाकी करायचे. आणि कळत नसेल तर 10 मधून 6 गेले, खाली राहिले 4. परत देऊन टाकला, 9 परत देऊन टाकला, परत 3 म्हणजेच किती झालेत आता? 5 मधून 2 गेले 3. 2394 हे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर येईल. ठीक आहे, बघा कोणाचं 2394 आलं असेल तर. ओके. 2394 हे त्याचं उत्तर आहे. तुमच्या समोर आता समजावून सांगितले नेमकं कसं येतं ते. ठीक आहे, चला नेक्स्ट पुढचा घ्या. आले का 2394? आले, बरेच जणांचं उत्तर आलेलं आहे 2394. दुरुस्त करून घ्या. तुमच्या समोर मांडणी आहे, काही नाही हो का इथं. इथं वजाबाकी करून सांगितले मी. तुम्हाला जमत नसेल तर 2550 हे का वजा 156 हे परत हे का हे 4 देऊन टाकला. 15 मधून 6 गेले, 4 आणि 5 9 परत देऊन टाकला. 5 मधनं 2 गेले 3 परत हे का 2. बरोबर होतं. चला नेक्स्ट पुढचा. हा बदललाय बघा. परभणी पोलीस 2017 मधला प्रश्न आहे, पाहून घ्या. 5 क्रमवार समसंख्यांची बेरीज 130 आहे, तर सर्वात लहान संख्या कोणती? नेक्स्ट पुढे प्रश्न दिलेला आहे, तो पाहून घ्या.
प्रश्न लिहिला का सगळ्यांनी? बघा एकदा प्रश्न लिहा, मी समजावून सांगतो. बावीस आलं. बर, ओके. बघा आता मी याला शॉर्टकट पण सांगतो, पण अगोदर मी बेसिक समजावून सांगतो, कारण कधी बेसिक कधी कामाला येईल का सांगता येत नाही. आता 5 क्रमवार म्हणलाय, तुम्ही काय करायचं? पहिली एक्स म्हणा, दुसरी x+2, कारण समसंख्या असतील तर 2-2चा फरक असतो, नैसर्गिक संख्या असतील तर 1-1चा फरक असतो. आता हो का, हे x+4, x+6, x+8, 1 2 3 4 5, 2 4 6 8, आणि आता यांची बेरीज जी म्हणलेली आहे ते म्हणजे 130 म्हणलेली आहे. यांची बेरीज 130, मध्ये बेरीजेचं चिन्ह देतो बघा, हे काय बरोबर 130. आता हे जे एक्स येणार आहेत 1 2 3 4 5, म्हणजे हो का 5x आले, अधिक 6 4 10, आणि हो का 8 2 10, म्हणजे हे 20 आले, बरोबर 100 किती 30. 5x बरोबर 130 वजा त्या ठिकाणी 20, म्हणजे 5x बरोबर 100 किती आले तर 10, आणि x बरोबर 110 भागिले 5, म्हणजेच x बरोबर 5 दोन्ही 10, 5 दोन्ही 10. आणि लहान संख्या आली, तुमची लहान संख्या या ठिकाणी तयार झाली बघा 22. मोठी संख्या तयार झाली इथं 22 + 8 मिळून किती होते 30. ही लहान संख्या, मोठी संख्या. आता मग तुम्ही काय करायचं, या पद्धतीनं जायचंच नाही, सगळ्यात शॉर्टकट सरासरीनं. हे सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज किती येते 130 भागिले किती होते 5, आणि यांचा भागाकार करायचा, 5 1 5, 5 2 10, 5 1 30, ही 26 जी आली ती सरासरी, ही म्हणजे मधली संख्या झाली. आणि जर एकूण 5 असतील, 7 असतील, 9 असतील, 11 असतील, 3 असतील, तर बरोबर मधली संख्या एक काउंट करायचं, कारण समसंख्याची सरासरी समच मिळाली. म्हणून आता या ठिकाणी 26 एक झाले, त्याच्या पुढची संख्या झाली 28, त्याच्या पुढची संख्या झाली 30. मोठी विचारली तर 30, बरं आपल्याला लहान विचारलंय म्हणून मागची 26, 26च्या मागची 24, आणि हे 22. लहान संख्या 22, मोठी संख्या 30, या पद्धतीनं जावा. घ्या लिहून घ्या. आणि आता पुढचे सगळे प्रश्न ह्या शॉर्टकटनं सांगणार, हे सुरुवातीला राहू द्या, ऐकत चला. काही ठिकाणी कधी कधी आपल्याला मांडणी करावीच लागते, त्यासाठी नैसर्गिक संख्याचं पण एक बेसिक न दिलं, पुन्हा शॉर्टकटनं सांगितलं, तसं समसंख्याचं पण एक बेसिक न दिलंय, दुसरं शॉर्टकटनं सांगितले. आता पुढचे सगळे 2-4 उदाहरणं जे काही टाकलेले असतील ते शॉर्टकटनं सांगणार आहे. फक्त एवढं एक लिहून घेत चला, सगळ्यांनी कंप्लीट करा ते. झालं असेल लिहायचं सगळ्यांचं? चला पुढचा बघा. हा 26 मे 2012 STI प्रिलियमला टाकलेला प्रश्न आहे बघा, आणि काय प्रश्न तर आहे तो पहा. STI प्रिलियम. आता ह्याला सरळ आपलं शॉर्टकटनं सोडवा, उगा सगळ्या पद्धतीनं उगा बेसिकनं सोडवत बसू नका, फक्त प्रश्न लिहा, कारण तुमच्याकडे हे सगळे प्रश्न राहतील तसेच, एकत्र तुमच्याकडे राहणं गरजेचं आहे. फक्त प्रश्नांचे उत्तर न सांगता प्रश्न लिहून, उत्तर नाही सांगितलं तरी चालेल, पण तो प्रश्न लिहिणं गरजेचं आहे. कारण एकदा मटेरियल तुमच्याकडे प्रत्येक विषयाचं नोट्स वगैरे तयार झाल्या की पुन्हा त्यावरच आधारित सर्व अभ्यासाला सोपं जातं. पुन्हा 4 आलं का? ठीक आहे. मॅडमचं, अतिक सरांचं आलंय, ओके ठीक. चल 4 हे उत्तर त्या ठिकाणचं आलेलं आहे बरेच जणांचं. बघा आता सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज किती आली रे? बेरीज 126. किती होत्या संख्या? 3, आणि यांचा भागाकार 3 चौक 12, 3 दोन्ही 6 आलं, म्हणजे काय झाली 42 ही तुमची मधली संख्या झाली.
आणि ही समच मिळाली. आता त्याच्या पुढची संख्या काय झाली बघा, आता 44 आणि मागची संख्या किती झाली 40. आपल्याला काय म्हणलंय, त्या लहान आणि मोठ्यातला फरक म्हणलाय. 44 वजा 40, फरक जो आला तो किती आला, 4चा आला. ठीक. चला नेक्स्ट, पुढचा प्रश्न एसटीआय मधला होता. असं काही नाही की बाबा खूप काही लहान आहेत आणि मनानं देतोय, जसे टाकले तसे देतोय, 2-2 देतोय. आता विषम एकूण संख्या विषम असलेले 2 दिले, 3, 5, 7, 9, 11 ह्याच्यापैकी 2 दिले. आता सम असलेले पुढचे प्रश्न असते. बघा, एकूण संख्या सम असलेले, हे एकूण संख्या विषम असलेले होते. 3, 5, 7 म्हणलं की ते मधली संख्या म्हणजे डायरेक्ट त्याला काउंट करायचं असतं. बघा हा प्रश्न पुढचा, 10 क्रमवार समसंख्यांची बेरीज 210 आहे, तर सर्वात लहान संख्या कोणती? लिहून घ्या, प्रश्न व्यवस्थित लिहा. आणि मी 2-2 देतोय, स्पर्धा परीक्षेत हे कित्येक वेळेस तरी टाकलेले असतात. झालं? बर, चला, लहान संख्या कोणती आहे, मोठी संख्या कोणती आहे, काही विद्यार्थ्यांनी दोन्ही सांगितलेले आहेत. ठीक आहे, प्रश्न लिहिला का सगळ्यांनी? बघा आता सरळ आपल्या सूत्रानं चालायचं. सरासरी बरोबर बेरीज 210 भागिले किती, 10, यांचा भागाकार करा. किती आला भागाकार, 21, म्हणजे सरासरी 21. परंतु आपल्या समसंख्या आहेत आणि हे मात्र विषम आलंय. मग मी आत्ताच नियम सांगितला होता, हे जर सम असतं तर याला काउंट केलं असतं. हे विषम आहे म्हणजे याला काउंट करायची गरज नाही. म्हणजे थोडक्यात काय सांगायचे मला, नियम सरासरीचा, एकूण संख्या जर सम असतील त्या नैसर्गिक संख्या असतील तर पॉइंट मध्ये येतात, त्या जर समसंख्या असतील तर विषम येतात, आणि त्या जर विषम संख्या असतील तर सम येत असतात. एकूण संख्या सम म्हणजे 4, 6, 8, 10 संख्या असतील तर. आणि जर एकूण संख्या जर विषम म्हणजे 3, 5, 7, 9 असतील, नैसर्गिक संख्या असतील तर सरासरी बरोबर मधलीच नैसर्गिक संख्या मिळते. समसंख्या असतील तर बरोबर समसंख्याच मिळते, आणि विषम संख्या असतील तर बरोबर विषम संख्याच मिळते. हा नियम फक्त लक्षात ठेवा. मग आता 21 आले, आता ह्याला काउंट मध्ये एक म्हणायचं नाही. मग त्याच्या पुढचे आपल्याला कोणती घ्यायची, लहान घ्यायच्या ना, कशाला मोठ्याकडे जायचं, मागच्या संख्या काढून घ्यायच्या 5. मग आता किती म्हणावं लागेल, मागची 20 आलं. त्याच्या मागची सांगा किती आली, 18. त्याच्या मागची सांगा 16. त्याच्या मागची 14. त्याच्या मागची 12. 1, 2, 3, 4, 5 आल्या. आता ह्याला काय करायचं, पुढच्या जायचं आता, कारण ही मधली झालेली होती. हे का, हे 22, 24, 26, 28, 30. 1, 2, 3, 4, 5. हे 5 आणि हे 5, 10. तुम्हाला लहान विचारलं म्हणून हे तुमचं उत्तर आलं. जर मोठी विचारलं असतं तर तुमचं हे उत्तर आलं असतं. फरक विचारलं, बेरीज विचारलं, पाहून घ्या ते नेमकं कशा पद्धतीनं जायचंय ते. झालं? नेक्स्ट आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. लिहून घ्या. ओके, बघा, 4 क्रमवार समसंख्यांची बेरीज 2-2 ठेवलेत. विषमचे 2, एकूण संख्या असलेले, समसंख्या असलेले 2. स्टेप बाय स्टेप मी पुढे नेतोय. 4 क्रमवार समसंख्यांची बेरीज 108 आहे, तर मोठी समसंख्या कोणती? मोठी समसंख्या कोणती? ओके, रितेश 30 उत्तर दिलेलं आहे. याचा आहे का मगाच्या प्रश्नाचा आहे? 30 ह्याच प्रश्नाचा आहे. योगेशचं पण आलेला आहे. आणि शॉर्टकटचा वापर करा. मी खूप सोप्या पद्धतीने सांगितलेला आहे, सरळ त्या पद्धतीने सोडवून पुढे चालायचं.
झालं. हा बघा, 4 क्रमवार समसंख्यांची बेरीज 100 किती आहे? 8 आहे. मग आता काय करायचंय बघा, आता सरासरी बरोबर 108 भागिले किती? 4 यांचा भागाकार करा. आता परत 4 दोन्ही 8, 4 7 28 किती आलं रे सरासरी? 27. ते येणारच नाही सम. मी आत्ताच नियम सांगितला होता. आपल्याला 4 हवेत, त्याच्या पुढच्या आणि त्याच्या मागच्या जाऊत. आता बघा, आता पुढच्या 28 आणि 30 आपलं उत्तर येऊन गेलं. तर आपल्याला मागच्या पण काढून घेऊता. हे 26 आलं आणि हे 24. 24 26 28 30 ही झाली लहान संख्या. या पद्धतीनं पुढे चालायचं. कळालं? ठीक. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. ठीक. आता ह्याला नवीन घटक आहे, त्याला आणखीन परत थोडासा जास्तीच वेळ लागणार, 1-1.5 तास वेळ लागणार आहे, कारण क्रमवार विषम आणि समयांचे मिश्र सुद्धा या प्रकारात येतात. आणि आपण इथं थांबवता, कारण आता हे जर अर्धवट घेतलं तर परत आणखीन मला घ्यावंच लागणार आहे. तर हे क्रमवार विषम संख्यांची बेरीज झाली. आता माझं पुढचं ऑनलाईनचं जे लेक्चर असेल ते सोमवार सुरुवात होईल. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, कारण शुक्रवार, शनिवार, रविवार माझ्याकडे दुसरीकडे संध्याकाळचे लेक्चर आहे. त्याच्यामुळं आपण आता सोमवारी भेटू. ठीक आहे, थांबू आपण. गुड नाईट सर्वांना. ओके.